आम्ही आहे ना वर्षातून एकदा तरी ना नदीवर जातो. तर आहे ना आज आम्हाला जायचं होतं नदीला. तर सांगते मी तुम्हाला काय झालं. तर नमस्कार, मी आहे संजना. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना आम्हाला नदीला जायचं होतं, कारण की ना पाणी पण खाली गेलं होतं. तर तेच बघण्यासाठी ना आम्ही गेलो होतो. तरी ना आज वातावरण इतकं छान झालं होतं ना, आणि एकीकडे ना थोडा थोडा पाऊस पण पडत होता. तर खूप छान असं वातावरण दिसत होतं. तुम्हाला पण दाखवते. आणि इकडं नदी बघा, पाणी किती खाली गेले. तर दुसऱ्या गावांना ना पाण्याची ना खूप टंचाई आली. तसेच आमच्या इकडं पण आहे ना यायला सुरुवात झाली, कारण की ना पाणीच नदीचं कमी होत चालले. तर नदीकडे गेल्यावर काय खायला भेटलं नाही असं कधी होतच नाही. तर नदीच्या बाजूलाच आहे ना एक जांभळीचं झाड होतं, आणि असं खालतीच त्याला जांभळं आलेली होती. तरी ना आम्ही असं हाताने तोडून ना मस्त जांभळं खात होतो. आणि घरून येताना ना आम्ही काहीच खाऊन आलो नव्हतं. तरी ना इकडून मस्त मनसोक्त ना अशी जांभळं खाऊन घेतली. तर खरंच तुम्हाला पण सांगते मी, इतकी गोडी जांभळ होती ना, की पहिल्यांदाच इतकी गोड जांभळं मी खाल्ली होती. आणि त्याच्यानंतर म्हणलं आलो तर चला आपण आहे ना आता पहिलं नदीकडंच जाऊन येऊया. तर मस्त नदीकडं चाललो होतो आम्ही. इकडं आमची मोटर आहे पाण्याची. तर पाणी बघा इतकं खाली गेले ना, की मोटर सगळ्या उघड्या पडल्या होत्या. तर त्यांनाच पाण्यामध्ये लोटायचं होतं, म्हणून सगळे आम्ही आलो होतो. तर इकडं इतकं मस्त वाटत होतं ना येऊन. मस्त थंडगार हवा पण सुटली होती. आणि नदीला आलं ना असं शिपल्या गोळा केल्या नाही, असं कधी होतच नाही. तर मस्त ना थोड्याफार अशा शिपल्या गोळा करून ठेवल्या होत्या मी. आणि त्याच्यानंतर आणखी खाली गेले होते. तर ते सगळे पण आहे ना पाण्यामध्ये उतरले होते, पण मी काय गेलेच नाही. तर ऊन पण झाला होता आणि काम पण संपलं होतं. तर निघालो घरी यायला. तर आजच्यासाठी एवढंच. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.